नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे या दोघांनी खूप मोठी माती खाल्लेली असते. इथे आता मैनावतीच्या चुकीमुळे सायलीच्या समोर भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायलीने मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर इथे आता मैनावतीने इरिटेट होऊन सायलीच्या समोर खूप मोठं सत्य बोलून दाखवलेलं असतं. तर मैनावतीने रागाच्या भरामध्ये सायलीला तिला लहानपणी विकल्याचं सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, खूप मोठं सत्य हे सायलीच्या समोर आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघे जण एकमेकांना मदत करत असतात. तेव्हा अर्जुन भोंदू बाबा बनत मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याकडून आता संपूर्ण त्यांचा कच्चा चिठ्ठा काढून घेतो. संपूर्ण माहिती त्यांच्याकडून गोळा करतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की इथे सायलीकडून पैसे उकळण्यासाठी हे दोन्ही माणसं सायलीबरोबर खोटं बोलत आहेत. खरं तर त्यांना आपल्या मुलीबद्दल काहीच आठवत नाही आहे, हे सत्य आता अर्जुनला समजलेलं असतं. त्यामुळे इथे मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या विरोधात पुरावे गोळा करणे हे आता अर्जुन सायलीसाठी सोपे झालेले असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुन सायलीने मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करत ते सायलीचे आईवडील नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले असतात. आणि त्यानंतर अर्जुन त्यांना जिथून घेऊन आलेला असतो त्या ठिकाणी पुन्हा नेऊन सोडत असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता अर्जुन सायली या दोघांचं जरी लुटूपुटू भांडण चालू असेल, पण तरीसुद्धा सायली अर्जुनची काळजी घेणं काही सोडत नाही. त्याला जे काही हवं नको ते ती वेळेवरती नेऊन देते. आणि अर्जुनची मदत सायलीने जरी घेतली नाही तरीसुद्धा अर्जुनला बरोबर माहिती असतं की सायलीला त्याच्या मदतीची गरज कधी असते ते. तेव्हा इथे आता अर्जुनने सायलीच्या मनातलं ओळखलेलं असतं की सायलीच्या मनामध्ये डोक्यामध्ये खूप जास्त गोंधळ सुरू आहे. आणि तो गोंधळ या गोष्टीचा आहे की माझे हे नक्की आईवडील आहेत ना, पण मला वाटत नाही, माझं मन हे मान्य करत नाही आहे. मग आता या गोष्टीचा शोध मी कसा लावू, कुणाची मदत घेऊ? अर्जुन सरांची मदत घ्यायला नको, नाहीतर त्यांना असं वाटेल की मी हार मानले आणि मी पुन्हा त्यांच्याकडेच मदत मागायला गेले. त्यामुळे अर्जुन सरांची मदत मी नाही घेणार. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, अर्जुनने सायलीची मदत केलेली असते. इथे आता सायलीला अर्जुन असं इनडायरेक्टली सांगत असतो की चौगुले आणि गोरे या दोघांना जर प्रश्न विचारायचे असतील तर एकसारखे प्रश्न दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी विचारायचे. मग दोघांनी जर एका प्रश्नाचं उत्तर सारखं दिलं की समजून जायचं दोघे खरं बोलत आहेत. आणि एका प्रश्नाचं उत्तर जर दोघांनी वेगवेगळं दिलं तर समजून जायचं की दोघे जण खोटं बोलत आहेत. आणि सायली प्रेक्षकांनो तेच करते. सायली आता मैनावतीला एका बाजूला विचारते. ती तिला दोन्ही गाठोडी दाखवते आणि म्हणते की हे फ्रॉक बघ ना, हे फ्रॉक मला बाबांनी शिवलं आहे का? तेव्हा मैनावती म्हणते, नाही ग, तुझे बाबा तुमच्यासाठी कपडे शिवायचे, पण हे फ्रॉक तुझ्या बाबांनी नाही शिवलं आहे, तुझ्यासाठी ते नाही शिवता आलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, तू 5 वर्षांची होतीस तेव्हाच तू घरापासून दूर निघून गेलीस, असं मैनावतीने सायलीला सांगितलेलं असतं. त्यानंतर सायली सेम प्रश्न विचारते सदा लोखंडेला. तेव्हा सदा लोखंडे तर अजूनच नाटकी माणूस. तो म्हणतो की सायली, बरोबर बरोबर, हे जे फ्रॉक आहे ना ते मीच तुझ्यासाठी शिवले. आणि तू जेव्हा घरातून बाहेर पडलीस तेव्हा तुझा बाळा 7वा वाढदिवस साजरा झाला होता. तू 7 वर्षांची होतीस तेव्हा तू घरातून बाहेर पडलीस, असं आता सदा लोखंडे सांगतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली दोघांना एकत्र बसवते आणि म्हणते की आई बाबा, तुम्ही दोघेजण नक्की काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर एकसारखं दिलेलं नाही आहे. तुम्ही इथे दोघांनी एका प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं दिलेलं आहे. तुम्ही दोघेजण खरं बोलतच नाही. तुमच्यावरती मी विश्वास तरी कसा ठेवायचा? तेव्हा इथे बाबा म्हणतायत की जेव्हा मी हरवले तेव्हा मी 7 वर्षांची होते. त्यांनी माझ्यासाठी फ्रॉक शिवलं होतं
आणि तुझं म्हणणं आहे की बाबांनी माझ्यासाठी कधी फ्रॉक शिवलंच नाही आणि जेव्हा मी हरवले होते तेव्हा 5 वर्षांचे होते, असं इथे आईचं म्हणणं आहे. तुम्ही दोघेजणं खरं बोलत नाही आई बाबा. तुम्हाला नक्की माझ्याबद्दल काही माहिती आहे की नाही? जेवढं मला इथे जीव लावण्याचा प्रयत्न करताय, मला तुमच्या वागण्या बोलल्यात माझ्याबद्दल माया दिसतच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आता आपल्या रूममध्ये जाते. ती खूप आता हर्ट झालेली असते. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? माझ्याशी बोलायचं आहे का? तेव्हा सायली म्हणते, मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आहे. इथे माझ्याबद्दल आता मलाच काही कळत नाही आहे की नक्की मी आहे तरी कोण. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं बायको? हे बघ सायली, तू अजिबात इथे स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये, आनंदामध्ये सुद्धा आणि दुःखामध्ये सुद्धा. तुझ्या मनामध्ये जे काही असेल तू प्लीज शेअर कर. मग तू विचार करू नकोस की त्यामुळे मी हर्ट होईन किंवा मला वाईट वाटेल. पण तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते प्लीज बोल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते की मला कळत नाही आहे की माझ्याबरोबर हे चाललं आहे तरी काय. माझे आई बाबा म्हणून जी माणसं घरात आली आहेत ती एक नंबरची खोटाडी आहेत. आत्तापर्यंत आल्यापासून एक शब्दसुद्धा त्यांनी मला खरा सांगितलेला नाही आहे आणि आल्यापासून फक्त पैसा आणि चैनीच्या वस्तू आणि हवं तसं बाहेरून खाणं पिणं ऑर्डर करायला सांगतायत. ते सगळं मी करते. बदल्यात थोडं तरी मला खरं सांगायचं. पण माझ्याबद्दल काही विचारलं तर दोघेही वेगवेगळी उत्तरं देत आहेत. एकसुद्धा माणूस खरं बोलत नाही आहे. मी हरवले तेव्हा किती वर्षांचे होते हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आहे. त्यांना मी 2 फ्रॉक दाखवलं, माझं आणि तन्वीचं, पण त्यातलं एकही फ्रॉक त्यांच्या लक्षात नाही आहे. दोन्ही फ्रॉक म्हणतायत की मी शिवले होते. आता तुम्हीच सांगा अर्जुन सर, या माणसांवरती मी कसा काय विश्वास ठेवू? कोण म्हणते मी 7 वर्षांचे होते, कोण म्हणते मी 5 वर्षांचे होते. माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल खरं काहीच माहिती नाही आहे. मग मी का विश्वास ठेवू हे लोक माझे आईवडील असल्याचे? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, बायको, म्हणूनच मी तुला आयडिया दिली होती की तू त्यांना एकसारखा प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी विचार, जेणेकरून जर ते तुझे आईवडील नसतील तर ते आपल्याला कळायला हवं. माझी काही तुझ्यावरती जबरदस्ती नाही आहे की मी तुझ्या आईवडिलांना इथे घेऊन आलो म्हणजे तू त्यांच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे, असं काही नाही आहे बायको. जर तुला शंका असेल तर आपण दोघेजणं मिळून याचं निरसन करूया. आपण सत्य काय आहे ते शोधून काढूया. तेव्हा इथे चैतन्यसुद्धा आलेला असतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन, मी तुला म्हणालो होतो ना, यांच्याकडे बघून असं वाटतच नाही रे की सायली वहिनीसारखी मुलगी ही ह्यांच्या पोटी जन्म घेईल. सायली वहिनी बरोबर बोलते. तिला जो काही DNA टेस्टवरती अविश्वास आहे तो याच कारणामुळे आहे ना. कारण का त्या तिघांची वाईब एकमेकांबरोबर मॅच होतच नाही आहे. अरे तिला जाऊ दे, आपल्याला तरी वाटतंय का की सायली वहिनी ह्या अशा नवरा बायकोची मुलगी असेल? मला तर अजिबात वाटत नाही. DNA टेस्टमध्ये नक्कीच काहीतरी गडबड करण्यात आली अर्जुन. याआधीसुद्धा काही कमी गडबड झालेली नाही आहे आपल्या बाबतीत, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं हे आधीच झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, मग आता काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण त्यांच्याकडून आहे ना सत्य जाणून घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू त्यांना आहे ना इरिटेट कर. जर त्यांनी तुला शांतपणे ऐकून घेतलं तर आपण समजून जाऊया की ते तुझ्याबद्दल काहीतरी विचार करतात. नाहीतर त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे आणि फक्त पैशांचा मोह आहे हे आपल्याला कळेल. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता सायलीला त्यांना इरिटेट करायला सांगितलेलं असतं. तेव्हा सायली येते आणि इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे यांना प्रश्न विचारत असते. हवे तेवढे प्रश्न विचारते. तेव्हा मैनावती आणि सदा लोखंडे दोघेही आता सायलीवरती चिडतात. तेव्हा मैनावती म्हणते, काय गं सायले, काय लावलेस तू? आम्ही किती वर्षांचे होते हरवले तेव्हा मी कुठला फ्रॉक घातला होता? आता आम्हाला काय माहिती तू कुठला फ्रॉक घालून गेली होती ते? तुझं आहे ना लहानपणीसुद्धा असंच आमच्या डोक्याला ताप असायचा. नुसता डोक्याला ताप करून ठेवला होतास तू. शाळेमध्ये गेल्यानंतर कुणाची ना कुणाची तरी खोडी काढूनच तू घरी यायचीस. तुला माहिती आहे का, आता एवढी चांगली वागतेस, पण लहानपणी नको नको करून ठेवलं होतंस तू आम्हाला आणि म्हणूनच आम्ही तुलाही ना घेतलं आणि त्या गुलाबबाईला विकून टाकलं. नको होतीस तू आम्हाला, इतका तू आम्हाला डोक्याला ताप करून ठेवला होतास. आत्ता जशी गुणी आहेस ना तशी लहानपणी असतीस ना तर तुला आम्ही विकलंच नसतं. कळतंय का तुला? असं म्हणाल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली टेन्शनमध्ये येते.
ती इथे हवे तेवढे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला लागते ना, की मी कुठे होते, किती वर्षांची होते, कुठला फ्रॉक घातला होता, हे सगळं आता विचारल्यानंतर मैनावती चिडते. ती म्हणते, "सारखे सारखे काय तेच तेच प्रश्न विचारतेस गं? असाच डोक्याला ताप तू लहानपणीसुद्धा करायचीस ना, म्हणूनच तुला गुलाबबाईंना विकून टाकलं होतं." आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली आता खऱ्या अर्थाने खूपच जास्त हर्ट झालेली असते. तेव्हा इथे मैनावती आणि सदा लोखंडे आता गप्पच बसतात. सायली आता रूममध्ये येते, अर्जुनला मिठी मारून रडायला लागते. अर्जुन म्हणतो, "काय झालं बायको?" तेव्हा सायली घडलेला प्रकार सांगते की मैनावती आणि सदाने लहानपणी तिला कुठल्यातरी गुलाबबाईला विकलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की आता माझीही खात्री पटली की तू नक्कीच ह्या अशा माणसांच्या पोटी जन्म घेतलाच नसशील. बरोबर बोलते तुझं मन. आणि चैतन्यसुद्धा. चैतन्याला सुद्धा असंच वाटतंय. अस्मिताईला सुद्धा असंच वाटतंय की तू यांची मुलगी असूच शकत नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, "बघितलं तुम्ही, जर बाहेरच्या माणसांना वाटत नाही आहे की मी ह्यांची मुलगी असू शकते, तर मला कसं वाटत असेल तुम्ही सांगा ना." तेव्हा अर्जुन म्हणतो की अजून एक चान्स घेऊया. आपण आता यांच्याकडून सत्य वधून घेऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि चैतन्य यांनी प्लॅन केलेला असतो की आपण भोंदूबाबा बनायचं आणि यांच्याकडून संपूर्ण माहिती काढून घ्यायची. अजून काही कळतंय का ते विचारायचं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुन भोंदूबाबा तयार होतो आणि तो मंदिरापाशी जातो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की काही कर, पण या दोघांना मंदिरामध्ये घेऊन ये आणि त्यानंतरला मी ह्या लोकांबरोबर बोलेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली म्हणते की आई बाबा चला, मंदिरामध्ये चला, तुम्हालासुद्धा बरं वाटेल. तेव्हा मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघेजणं सायलीसोबत जातात, कारण त्यांनासुद्धा सायलीची माफी मागायची असते ना, कारण लहानपणी विकल्याचं सायलीला सांगितल्यापासून सायली काही त्यांच्याबरोबर बोलायला जात नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सदा लोखंडे आणि मैनावती आता देवी आईचा आशीर्वाद घेतात. सायली शांतपणे एका बाजूला जाऊन बसते. ती म्हणते, "मला थोडा वेळ इथे बसायचं आहे, तुम्ही इथून फेरफटका मारा." त्यानंतर इथे आता गुरुजी म्हणत असतात की या, भविष्यामध्ये काय होणार आहे ते जाणून घ्या, भूतकाळातलं जाणून घ्या, या. तेव्हा भोंदूबाबा आता अर्जुन तिथे बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता आलेले असतात सदा आणि त्याचबरोबर मैनावती. तेव्हा इथे मैनावती म्हणत असते की बाबा, अहो सांगा ना, पुढचं आमचं भविष्य कसं आहे? म्हणजे आता आम्ही आहे ना, खूप मोठ्या श्रीमंत घरामध्ये राहतो. माझ्या मुलीच्या सासरी राहतो. त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो तर ते लोक आम्हाला सुद्धा हवा तेवढा पैसा देतील का? तेव्हा इथे आता अर्जुनला कळत असतं की हे लोक पैशाचे हपापलेले आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "ती तुमची सख्खी मुलगी आहे का?" तेव्हा मैनावती म्हणते की हो, ती आमची सख्खी मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, "नक्की ना? खरंच तुम्हाला वाटतं की ती तुमची खरी मुलगी आहे?" तेव्हा इथे मैनावती म्हणते की "खरं सांगू का बाबा, आम्हाला कधी कधी तर वाटतं ती आमची मुलगी नाहीच आहे. कारण का, लहानपणीची आमची मुलगी बबली आणि आत्ताची सायली यांच्यामध्ये खूपच जास्त फरक आहे. तिच्या बोलण्यात, वागण्यात आम्हाला आमची बबली कुठं दिसतच नाही. वाटतच नाही की ती आमची बबली आहे. पण आता एका फोटोवरून आम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला आहे. पण बाबा, ती खूपच श्रीमंत घरामध्ये लग्न करून गेले हो, आणि तिची फॅमिली खूपच पैसेवाली आहे. त्यामुळे मग आम्हालासुद्धा तिथे राहायचं आहे. खरं तर आमच्याकडून एक चूक झाली आहे. तर आम्ही त्या मुलीला लहान असताना, आम्हाला 4-5 मुली झाल्या होत्या ना, आणि त्याच्यामध्ये ही खूप वैताग द्यायची. म्हणून तिला आम्ही शेजारीच एका बाईकडे विकलं होतं 5,000 रुपयांसाठी. तेव्हा इथे आता भोंदूबाबा म्हणत अर्जुनने संपूर्ण माहिती इथे मैनावतीकडून आणि सदा लोखंडेकडून काढून घेतलेली असते की तुम्ही पैसेवाले होऊ शकता, पण तुम्हाला खरं बोलावं लागणार आहे. अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मैनावतीसुद्धा तेच म्हणते की मला वाटत तर नाही की ही आमची मुलगी आहे, कारण तिचं तर बोलणं वागणं खूपच जास्त बदललेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला तिच्या लहानपणीचं काही आठवतच नाही आहे. पण असं कसं? लहानपणीचं तर तिला आठवायला हवं ना बाबा, कारण का लहानपणीच्या गोष्टी कुणाला कशा नाही आठवणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने सगळी माहिती काढल्यानंतर तो सायलीला सांगतो की हे लोक नक्की तिच्याबद्दल काय बोलत होते. तेव्हा सायली अर्जुनला तेच म्हणते की बघितलं तुम्ही, ते लोक म्हणतात की मी हरवले होते आणि मला काहीच आठवत नाही आहे. हे बघा, जेव्हा मी मधुभावना सापडले होते ना, तेव्हा मी कुठल्या तरी जंगलातून आले होते, कारण माझ्या हातापायाला काळं लागलं होतं
आणि तेव्हा गाडीमधून मी पडले होते असं मधुभाऊ म्हणाले. तेव्हा माझा अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच मी गाडीमध्ये बसायला घाबरते. आणि त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे जर मला कुठल्या बाईला विकलं होतं आणि तिथून जर मी पळाले होते आश्रमामध्ये, तर मग मी इथे मंदिराच्या पायऱ्यांवरती मधुभाऊंना कशी काय सापडले? तेव्हा मी मधुभाऊंना तिथे सापडले आणि त्यानंतर मला ते घरी घेऊन गेले होते. गाडीचा फोबिया मला इतका होता, की मी तुमच्यासुद्धा गाडीमध्ये बसायला घाबरत होते ना, कारण तेव्हा आमच्या गाडीचा अपघात झाला होता आणि हे चित्र मला वारंवार दिसत असतं. मग जर मी गाडीमध्ये असताना माझा अपघात झाला होता आणि त्यानंतरला मी मधुभाऊंना भेटले होते आणि तेव्हापासूनच मला माझं नाव, गाव, माझे आई-वडील मला काहीच आठवत नाही आहे. फक्त मधुभाऊंना भेटल्यापासूनचंच मला सगळं काही आठवतंय. मग जर मला काहीतरी आठवलं असतं, तर हे माझे आई-वडील आहेत हे मला कळायला हवं होतं ना. पण हे माझे आई-वडील मुळात नाहीच आहेत आणि मी यांची मुलगीसुद्धा नाही आहे. यांची मुलगी कुणीतरी वेगळीच असेल, असं इथे आता सायली म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुनला विश्वास बसतो. अर्जुन म्हणतो की हे लोकं फक्त आपल्या इथे पैशांसाठी आलेले आहेत. त्यामुळे तुला जसं वाटतंय तसंच मलाही आता वाटतंय. तुझं मन तुला सांगतंय ना, की हे तुझे आई-वडील नाही आहेत आणि त्यांनी म्हणजे स्वतःहून कबूल केलंय, की तू सुद्धा त्यांना त्यांची मुलगी नाही वाटत. कारण त्यांची मुलगी खूपच जास्त वेगळी होती आणि तू खूपच जास्त साधीभोळी आणि प्रामाणिक आहेस, हे त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय. त्यामुळे मी त्यांना जिथून घेऊन आलोय, मी तिथेच त्यांना सोडायला जातो, असं अर्जुन म्हणतो आणि सदा लोखंडे आणि मैनावती या दोघांना घेऊन आता त्यांच्या घरी नेऊन सोडतो आणि त्याचबरोबर त्यांना थोडीशी पैशांची मदतसुद्धा करतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने आता सायलीची साथ देत तिच्या खोटारड्या आई-वडिलांना त्यांच्या घरी नेऊन सोडलेलं असतं आणि इथे सायलीच्या मनावरचं ओझं हलकं केलेलं असतं.